केलेल्या दैनंदिन विधीचे साक्षीदार म्हणून तो विक्रीटला पोहोचला. त्यांच्या निस्वार्थ भक्तीमुळे ज्ञानी ऋषी आश्चर्यचकित आणि नम्र झाले. जेव्हा नादानी दोन दैवी प्राण्यांचे निरीक्षण केले तेव्हा त्यांनी स्वतः विचारले, या दैनंदिन विधींचे स्वरूप काय आहे? ज्या देवतांची ते पूजा करतात ते कोण आहेत? आणि ज्या पितरीची ते पूजा करतात ते कोण आहेत? नारायणाबद्दल आदराने भरलेला नाद अचानक नर आणि नारायणांसमोर प्रकट झाला. इतर देवतांची पूजा पूर्ण केल्यानंतर दोन दैवी प्राण्यांनी परोपकारी डोळ्यांनी नारदाकडे पाहिले. धर्मग्रंथांमध्ये नमूद केलेल्या शाश्वत संस्कारांनी सन्मानित झालेले नारद त्यांच्यामध्ये विराजमान झाले. आनंदी अंतकरणाने त्यांनी नारायणाकडे नजर टाकली आणि महादेवाला नमन केले. ते म्हणाले, वेद आणि पुराणांमध्ये तुम्हाला अप्रकट न नेमलेले आणि शाश्वत निर्माते म्हणून गायले जाते. तुम्ही विश्वाची माता, अमरत्वाचे मूर्त स्वरूप आणि सर्व गोष्टींमध्ये अग्रणी आहात. नारायणाने सौम्य स्मिताशी करत नालाला जे आधी माहीत नव्हते ते उघड केले, जे सूक्ष्म अकल्पनीय प्रकट स्थिर टिकाऊ आणि इंद्रिये आणि वस्तूंपासून वेगळे आहे. त्याला अस्तित्वात असलेल्या सर्व प्राण्यांचा अंतस्थ आत्मा म्हणतात. त्याला क्षेत्रज्ञ या नावाने ओळखले जाते. सत्वगा आणि तमस या तीन गुणधर्मांच्या पलीकडे लावून त्याला पुरुष मानले जाते. नारायण पुढे म्हणाले, त्याच्याकडून सत्वराज आणि तमस हे तीन गुण असलेले अप्रकट निसर्गाचे अनुसरण केले गेले आहे. जरी खरोखर अप्रकट असले तरी दूरच्या काळात नश्वरांच्या क्षेत्रात उपरीच्या नावाचा एक राजा राहत होता. तो दैवी देवांचा प्रमुख इंद्राचा मित्र म्हणून ओळखला जात असे आणि नारायणाला समर्पित होता. ज्याला खरे असेही म्हणतात. राजा उपरीच्या एक न्यायी शासक होता, जो त्याच्या लोकांबद्दल आणि त्याच्या वडिलांबद्दलच्या त्याच्या कर्तव्यांची नेहमी जाणीव ठेवत असे. तो सत्वत विधीचा स्वामी होता. ही एक पवित्र प्रथा जी पिढ्यानपिढ्या चालत आली होती. नारायणाप्रती असलेल्या गालाच्या भक्तीला मर्यादा नव्हती. दररोज तो मोठ्या उत्साहाने देवांच्या देवाची पूजा करायचा आणि त्याचे विधी पूर्ण केल्यानंतर तो नातवंडे, पित्रे आणि ब्राह्मणांचे आभार मानत असे. तो साधे जीवन जगण्यावर विश्वास ठेवत असे. त्याच्याकडे जे काही आहे त्या समाधानी होते आणि कोणत्याही प्राण्याला कधीही हानी पोहोचवत नव्हते. त्याच्या सुज्ञ राजवटी त्याचे राज्य समृद्ध झाले आणि त्याच्या प्रजेने त्याच्यावर खूप प्रेम केले. एके दिवशी नारायण राजा उपविचरच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्याच्यासोबत स्वतःचे सिंहासन आणि बिछाना वाटून घेतला. राजा या सन्मानाने अतिशय आनंदित झाला आणि दिव्य आकाशाच्या प्रमुखासमोर येऊन त्याला धन्य वाटले. त्याला माहीत होते की त्याच्याकडे असलेली सर्व संपत्ती, राज्य, जोडीदार आणि प्राणी ही नारायणाकडून भेटवस्तू होती आणि म्हणून त्याने ती त्यांच्या योग्य मालकाला परत देऊ केली. राजा उपरीचा जेव्हा त्याच्या राज्यावर नीतिमत्तेने राज्य करत राहिला तेव्हा प्रमुख ब्राह्मणाचा एक गट त्याच्या दरबारात आला. त्यांना पंचरात्र विधीची चांगली जाण होती आणि ते नारायणाला अर्पण केलेले अन्न खाण्यासाठी आले होते. राजाने त्यांचे प्रेमाने स्वागत केले आणि त्यांच्यासोबत जेवण वाटून घेतले. त्या काळात 7 महान कशीमारीची आतरी, अंगिरस, पुनस्त्यपुळ, क्रतू आणि महान शक्तीचा वैशिष्ट्य मेव पर्वताच्या छातीवर जमले होते. ते चित्र शिखंडी म्हणून ओळखले जात होते आणि त्यांच्या बुद्धीसाठी आणि आध्यात्मिक शक्तीसाठी आदरणीय होते. या 7 ऋषींनी मनुष्य जे त्यांच्या सहवासातील 8वे होते, त्यांच्या सामूहिक ज्ञान आणि भक्तीद्वारे विश्वाची निर्मिती केली होती. त्यांनी एकत्रितपणे 4 वेदाशी सुसंगत असलेले कर्तव्य आणि आचरण यावर एक पवित्र ग्रंथ रचला. चित्रक शिखंडी म्हणून ओळखला जाणारा हा ग्रंथ मानवी कर्तव्यांचा संग्रह होता आणि धार्मिक जीवन जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्वांकडून आदरणीय होता. ऋषींनी इतर अनेक ऋषींसह 1000 खगोलीय वर्ष नारायणची पूजा केल्यानंतर हे कार्य तयार केले होते. राजा उपविचार आणि चित्र शिखंडीनांची कथा जसजशी पुढे सरकत गेली तसंच सर्वात अग्रगण्य पुरुष असलेल्या नारदाने लक्षपूर्वक ऐकले. भीष्माच्या तोंडातून ऐकलेल्या भक्ती, धार्मिकता आणि आध्यात्मिक शक्तीच्या कथा ऐकून तो मंत्रमुग्ध झाला. परमेष्ठीचा मुलगा नारायण याने त्याला आधी बरखास्त केले होते, परंतु आता तो उभा आहे. दूरच्या काळात जेव्हा महान कल्प त्याच्या समाप्तीच्या जवळ होता तेव्हा दिव्य पुरोहित बृहस्पतीचा जन्म अंगिरांच्या वंशात झाला होता. या दैवी व्यक्तीला एका महान कोशीचे सर्व गुण आणि गुणधर्म लाभले होते, म्हणून तो बृहस्पती म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याच्या अनेक विद्यार्थ्यांपैकी उपरिचार नावाचा एक राजा, ज्याला वासू असेही म्हणतात,
त्याच्या अपवादात्मक समर्पण आणि भक्तीसाठी उभा राहिला जा. उपरिचाराने बृहस्पतीची शिकवण घेतली आणि त्याच्या गुरुच्या शहाणपणाच्या मार्गदर्शनाखाली त्याने 7 चित्रशिखंडीरांच्या प्राचीन विज्ञानाचा अभ्यास केला. यज्ञ आणि इतर पवित्र विधीने शुद्ध झालेल्या अंतःकरणाने राजा वासूने इंद्राने आकाशावर राज्य केल्याप्रमाणे शहाणपणाने आणि करुणेने आपल्या राज्यावर राज्य केले. बृहस्पतीप्रती असलेल्या कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून राजा उपविचाराने एक भव्य अश्व यज्ञ केला, ज्यामध्ये त्याचा गुरु मुख्य कार्यवाहक पुजारी होता. या भव्य विधीने प्रजापतीचे पुत्र एकता, द्वितीय आणि त्रिता, तसेच धनुष्या, ऐवे, आवासू, परवासू, मेजाती, तांडेशाती, कपिल, सालिहोत्राचे वडील वैसांपायनचा मोठा भाऊ कण्वा आणि देवत्र यांच्यासह अनेक पूज्य गोष्टींना एकत्र आणले. त्यांनी एकत्रितपणे 16 प्रतिष्ठित तुळशीची एक भव्य सभा स्थापन केली. या महान यज्ञात राजा उपरिचाराने आपली अमर्याद करुणा आणि आधारे दाखवून कोणत्याही प्राण्याला ठार न करण्याचा आदेश दिला होता. आपणामध्ये केवळ वाळवंटाच्या आधाराचा समावेश होता, जो देवांचा प्राचीन देव हरीला देखील प्रसन्न करत होता. राजाचा उपासक म्हणून हरीने त्याला स्वतःला दुष्मान केले आणि आदराने अर्पण केलेला वाटा स्वीकारला. मात्र रागाने भारावून गेलेल्या बृहस्पतीने आकाशात एक काठी फेकली आणि रागाच्या भरात रडायला सुरुवात केली. राजा उपरिचाराला संबोधित करताना त्याने आश्चर्याने म्हटले की तो नारायणच्या अर्पणाची वाटा त्याच्या डोळ्यासमोर ठेवेल. राजा आणि त्याच्या ऋषींनी बृहस्पतीला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला गागाला न सोडण्याचा आग्रह केला, कारण या कृताच्या युगात ते अशोभनीय होते. तेव्हा एकता, द्विता आणि त्रिता या ऋषींनी नारायण यांच्याशी झालेल्या त्यांच्या स्वतःच्या भेटीची एक कथा सांगितली. ब्राह्मणाच्या पेटपासून जन्मलेल्या त्यांनी दैवी देवाला पाहण्यासाठी उत्तरेकडे प्रवास केला होता. हजारो वर्षे कठोर तपश्चर्या केल्यानंतर ते एका पायावर लाकडी दांड्यासारखे उभे राहिले आणि नारायणाला भेटण्याची वाट पाहत होते. जेव्हा त्यांनी त्यांच्या व्रताची पूर्तता केली, तेव्हा त्या भूमीतून एक अलौकिक आवाज प्रतिध्वनित झाला, जो त्यांना पाण्याच्या बेटाकडे घेऊन गेला, जिथे चंद्रासारखे तेजस्वी रंग असलेले लोक नारायणच्या भक्तीत राहत होते. हे रहिवासी त्यांच्या संपूर्ण आत्म्यासह प्रभूला समर्पित होते. प्राचीन ज्ञानाच्या क्षेत्रात वासू नावाच्या एका महान राजाने सर्वोच्च राज्य केले. नारायणाप्रती त्याची भक्ती अतूट होती. त्याच्या न्याय आणि दयाळू राजवटीत त्याचे राज्य भरभराटीला आले आणि तो त्याच्या अनार्यक आणि निस्वार्थतेसाठी प्रसिद्ध होता. एके दिवशी जेव्हा तो त्याच्या दिलेल्या रथावर आकाशातून उड्या मारत होता, त्याच्या सैन्याच्या आणि प्राण्यांच्या परिवारासह देव आणि ब्राह्मण एकसारखेच आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होते. महान ख्यातीचे ज्ञानी ऋषी वासूकडे एक तातडीचा प्रश्न घेऊन गेले. की राजा, त्यांनी विचारले, यज्ञ करण्याची खरी पद्धत काय आहे? आपण बळी म्हणून बकऱ्या अर्पण कराव्यात की त्याऐवजी धान्य आणि औषधी वनस्पती वापराव्यात? देवतांनी मात्र आग्रह धरला की अर्पण करण्यासाठी प्राणी ही पसंतीची निवड आहे. वासू त्यांच्या शब्दांनी प्रभावित होऊन देवांच्या मताच्या बाजूने घोषित झाला. सूर्याच्या तेजाने त्यांचे चेहरे उजळणारे ऋषी वासूच्या निर्णयावर संतप्त झाले. तुम्ही देवतांची बाजू घेतल्यामुळे ते म्हणाले, तुम्ही स्वर्गातून पडाल आणि पृथ्वीवर खोलवर बुडून जाल. आणि तसे घडले. राजा वासू जमिनीवर कोसळला. त्याचा रथ पृथ्वीवरील खंड्या कोसळला. अशीच्या शापाने दुखावलेले देव लगेच वासूच्या खंड्याभोवती जमले. त्यांनी नारायणावरील विश्वास गमावू नये अशी त्याला विनंती केली आणि त्याला आश्वासन दिले की महान देव त्याला या संकटातून वाचवेल. त्यानंतर देवतांनी वासूला एक विशेष वरदान दिले. जोपर्यंत तो त्याच्या भूमिगत तुरुंगात राहतो, तोपर्यंत ते वसुधारा नावाच्या शुद्ध लोणीच्या रेषा त्याच्या खड्यात ओतून त्याचा उदरनिर्वाह करतील. पण त्याच्या बंदिवासातही वासूची नारायणाप्रती असलेली भक्ती आणखी तीव्र झाली. तो पूर्वीच्या काळात नारायणच्या तोंडातून वाहणाऱ्या पवित्र मंत्रांचे पठण करत विश्वनिर्माताची निःशब्दपणे पूजा करू लागला. त्याची भक्ती व्यर्थ गेली नाही, कारण तो केवळ नारायणावर अवलंबून राहिला. त्यामुळे भगवान त्याच्यावर अधिकाधिक प्रसन्न झाले. त्यानंतर वरदान देणारा सुप्रसिद्ध विष्णू त्याचा निष्ठावंत सेवक प्रचंड वेग आणि सामर्थ्यवान पक्षी गरुडाला संबोधित करत म्हणाला, गाचा वासूकडे जा. विष्णूने आज्ञा केली, जो ब्राह्मणांच्या क्रोधामुळे या खड्ड्यात पडला आहे त्याला विलंब न करता माझ्याकडे परत आणा. आणि म्हणून पंख पसरून गरुड खड्ड्याकडे धावला. वासूला त्याच्या बंदिवासातून वर उचलले आणि आकाशात उडी मारली. जसे जसे ते वर चढत गेले, वासूचे दिव्यरूप पुनर्संचित झाले
आणि त्याने ब्रह्मक्षेत्रात पुन्हा प्रवेश केला. पुन्हा एकदा स्वर्गातून उडण्यासाठी मुक्त झाला. त्याच्या नारायणच्या भक्तिपूजेने त्याला वशींच्या शापापासून वाचवले होते आणि तो आता ब्रह्मच्या प्रसन्न प्रदेशांमध्ये राहिला. त्याचे हृदय आनंदाने आणि कृतज्ञतेने भरले होते. अशा प्रकारे महान राजा वासू नश्व जगाच्या पलीकडे असलेल्या एका क्षेत्रात, जिथे सूर्य क्षितिजावर बुडाला आणि आकाशाला किरमिली आणि सोन्याच्या घनगाने गंडवले, भीष्म कोशीनादांना पांढऱ्या बेटावर घेऊन गेले. ही पवित्र भूमी चंद्राच्या वैभवाच्या प्राण्यांचे घर होती. त्यांची त्वचा चंद्रासारखी चमकणारी होती. जेव्हा ते या दैवी पुरुषाची पूजा करत होते, तेव्हा कोशीनादांनी आदराने आपले डोके झुकवून प्रत्युत्तर दिले. जेव्हा तो या तेजस्वी प्राण्यांकडे पाहत होता, तेव्हा कोशीनादाचे हृदय अंतिम सत्यनारायण पाहण्यासाठी तळमळले. त्याने पवित्र मंत्रांच्या पठणात स्वतःला झोकून देऊन आणि कविरत अडचणीच्या शब्दाचे पालन करून पांढऱ्या बेटावर राहण्याचा निर्णय घेतला. त्याचे मन तीक्ष्ण बलेसारखे केंद्रित होते. तो योगामध्ये एक उभा होता, हा वर करून स्वर्गाकडे झुकत होता, जणू देवाला आलिंगन देत होता. मेघगर्जनेसारख्या प्रतिध्वनी आवाजासह ऋषी नारद विश्वाच्या प्रभूसाठी एक स्तोत्र गाऊ लागले. देवाच्या देवा, तुला नमस्कार रे, जो सर्व कृत्यापासून मुक्त झाला आहे, तू आहेस. जो सर्व गुणांपासून वंचित आहे. सर्व जगाचा साक्षीदार कोण आहे, ज्याला क्षेत्रज्ञ म्हणता. सर्व प्राण्यांमध्ये सर्वोच्च ऋषी नारदाचे स्तोत्र जेव्हा पांढऱ्या बेटावर प्रतिध्वनित होत होते, तेव्हा ते असे वाटत होते की जणू सत्याचे स्फोट श्रद्धेने थरथरत होते. चंद्रप्राणी लक्षपूर्वक ऐकत होते. त्यांचे डोळे भक्तीने बंद झाले होते. प्रत्येक श्लोकात ऋषीनारदाच्या शब्दांनी विस्मयकारक वर्णनांची एक चित्रफीत विणली होती. गुणकानी विभाजनांचे विश्वसाक्षीदार आणि क्षेत्रज्ञांचे विश्वनारायण, विश्वाचा स्वामी त्यांच्या समोर प्रकट होऊ लागला. त्याचे वैभव समजल्यापलीकडे होते, तरीही ऋषीनादाच्या स्तोत्राने त्याचे अंधारात फुलणाऱ्या कमळासारखे प्रकट केले. सृष्टीच्या अनंत विस्तारावर प्रकाश टाकणारे भगवंताचे डोळे ताऱ्यांसारखे चमकले. कोशीनादागात राहिले. पांढरे बेट एका अलौकिक ऊर्जेने खडथरत होते. प्रत्येक श्लोकात प्रभूचे गुण एका मंत्रासारखे प्रकट होत गेले. तो संपत्ती आणि कृतीची फळे देणारा होता. 4 डोक्यांचा ब्राह्मण सूर्यप्राण आणि वरुण चक्रव्यूहाचा सम्राट आणि राजप्रतिनिधी त्याचे सार अस्तित्वाच्या प्रत्येक पैलूमध्ये विलीन झाले. वैदिक धर्मग्रंथ, यज्ञ आणि विधी, देवाची उपस्थिती अवकाशासारखी अमर्याद होती, ज्याची सुरुवात किंवा अंत नव्हता. नारदांनी त्यांचे स्तोत्र संपवल्यावर पांढरे बेट एका दिव्य उत्सवात उफाळून आले. चंद्राच्या प्राण्यांनी आदराने त्यांची डोकी झुकवली, तर भगवान नारायण त्यांच्यावर असीम करुणेने हसले. त्याच्या वैभवाने बेटाला वेढले. प्रत्येक प्राण्याला विश्व आणि त्यातील त्यांचे स्थान समजून घेतले. त्या क्षणी ऋषीनारदाचे शब्दच वास्तवाचे मूळ बनले. विश्वाचे सार जिवंत श्वास घेणारे प्रकटीकरण व्हाईट आयलंड क्षितिजावर गायब होऊन मागे निघून गेले. नश्वर आकर्णाच्या पलीकडे असलेल्या क्षेत्रात भीष्माने आपल्या श्रोत्यांना दैवी नारायणाने स्वतःला तपस्वी नारदाकडे कसे प्रकट केले याची कथा सांगितली. ही कथा एका तेजस्वी सूर्योदयासारखी उलगडली, जी अस्तित्वाच्या अर्चनेवर प्रकाश टाकतेसे म्हटले जाते की नारायणच्या रूपाने चंद्राच्या सौंदर्याच्या पलीकडे झेप घेतली, तरीही त्याची चोमेत चमक होती. त्याचा रंग आतील अग्नीने चमकला होता, जो एका झारुमरत्या ज्वालेची आठवण करून देतो. काहींनी त्याची तुलना पोपटच्या पंखांच्या झारुमरत्या रंगाशी किंवा शुद्ध स्फटिकातील स्फटिकासारखे चमकण्याशी केली. इतरांनी त्याच्या ताठीमणीच्या टिकडीचे वैभव किंवा सोन्याचे झरमकत्या तेज पाहिले. जेव्हा नारद या विस्मयकारक चेहऱ्याकडे पाहत होते, तेव्हा त्याला 1000 डोळे दिसले, जे अथांग शहाणपणाने चमकले. देवाचे रूप विशाल आणि अनंत होते. 100 डोकी, 100 फूट आणि 1000 बाहू होते. त्याची उपस्थिती अस्तित्वाचे सार दर्शवते असे वाटत होते. एका तोंडाने त्याने पवित्र शब्दाश ओम उच्चारला. त्यानंतर उदात गायत्री मंत्र जेव्हा नारद आदराने झुकला, त्याचे हृदय आश्चर्याने आणि भक्तीने भरलेले होते, तेव्हा भगवान त्याच्याशी अशा शब्दांनी बोलले, जे अनंत काळ प्रतिध्वनित झाले. हे महान ऋषी नारायण म्हणाला, तपस्वी होशी एकता, द्वितीय आणि त्रिता यांनी एकदा मला पाहण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांची इच्छा पूर्ण करू शकले नाही. केवळ ज्यांनी स्वतःला अविचल अंतकरणाने मला समर्पित केले, त्यांनाच माझ्या खऱ्या स्वरूपाची झलक मिळू शकेल. भगवान पुढे म्हणाले, तुम्ही तुमच्या पुढे पाहत असलेली ही शरीरे माझ्या दैवी स्वरूपाची अभिव्यक्ती आहेत. त्याचा जन्म धर्माच्या घरात झाला होता आणि ते वेदातील नियमांनी जोपासले गेले आहेत. हे नारद, त्यांची नेहमी पूजा करा
आणि त्यांच्या पूजेसाठी विहित केलेले विधी करा. या शब्दांनी प्रभूने नागाला एक दान वरदान दिले. त्याचे वैश्विक स्वरूप पाहण्यासाठी किंवा शेच्या प्रद्यापासून मुक्त न जाणे आपल्या तपश्चर्येचे अंतिम ध्येय साध्य केले आहे हे जाणून त्याचे हृदय आनंदाने भरून ये. त्याने भगवंताची स्तुती करत म्हटले, हे शाश्वत, तूच विश्व आहेस. तुझे रूप सर्व गोष्टींपासून वेगळे करता येत नाही. तुझ्याकडे अमर्याद शक्ती आणि अमर्याद शहाणपण आहे. विश्वाने कथा पुढे चालू ठेवली. नारायणाने नारदाला त्याच्या दैवी स्वभावाचे रहस्य कसे उघड केले याचे वर्णन केले. प्रभूने स्पष्ट केले की तो नश्वर इंद्रियांच्या आवाच्या बाहेर आहे. अदृश्य, अस्पृश्य, अविवेकी आणि चव किंवा स्पर्शाद्वारे अज्ञात, तरीही तो सर्व गोष्टींमध्ये व्याप्त आहे. शाश्वत अपरिवर्तनीय नजरेने विश्वाचे साक्षीदार आहे. भगवानांनी स्वतःचे वर्णन वासुल सर्वोच्च आत्मा असे केले आहे, जो सत्वराज आणि तमस या तीन गुणांच्या पलीकडे आहे. तो एक निष्क्रिय साक्षीदार आहे, जो केवळ ज्ञानाद्वारे ओळखला जातो. नारदाने देवाच्या सामर्थ्याचा विशाल विस्तार पाहिला, ज्यात सर्व सृष्टी समाविष्ट आहे, जसे भीष्म हे बोलत होते. नैमिषाच्या पवित्र जंगलांमध्ये सोती या प्रसिद्ध कथाकाराकडून उत्तरे मिळवण्यासाठी ऋषींची एक सभा जमली होती. पूज्य ऋषींपैकी एक असलेल्या शौनकाने सोतीला एक सखोल प्रश्न विचारला, ज्यात त्यागाचा आनंद घेणारा आणि भोग करणारा सर्वज्ञानी आणि सर्वशक्तिमान देवता असलेल्या नारायणच्या स्वभावाबद्दल चौकशी केली. शौनकाने विचारले, त्याने नियुतीची कर्तव्य का ठरवली आहे किंवा त्या का केला आहे? तरीही अनेक देवतांना यज्ञात भाग घेण्यास भाग पाडले आहे, जे प्रवृत्ती किंवा कृतीचा परिणाम आहे. त्याने निवृत्तीच्या अध्यादेशांचे पालन करून उलट स्वभाव असलेल्या काही प्राण्यांची निर्मिती का केली आहे? ऋषी या गूढतेमुळे गोंधळून गेले आणि त्यांनी सोतीची अंतर्दृष्टी मागितली. हा प्रश्न प्राचीन ज्ञानात उरलेला आहे हे जाणून सोतीने उत्तर दिले की हे एक सखोल रहस्य आहे, जे केवळ ध्यानी महान तपश्चर्या केली होती आणि पुराणांचा अभ्यास केला होता त्यांना समजू शकते. त्यानंतर त्याने या विषयावरील एक प्राचीन प्रवचन वाचण्यास सुरुवात केली, जे त्याचे गुरु ज्ञानीव्यास यांनी सामायिक केले होते. सोती बोलत असताना त्याने दूरच्या भूतकाळातील ऋषींच्या मेळाव्याचे दृश्य तयार केले, जिथे त्यांनी त्यांचे पूज्य गुरु व्यास यांच्याकडून उत्तरे मागितली होती. सिद्ध आणि चरणांनी वेढलेल्या मेरू या भव्य पर्वताच्या छातीवर वैशंपायन आणि सुमंत यांच्यासह 5 ऋषी बसले होते. व्यास त्याच्या सर्वज्ञतेसह आणि दैवी अंतर्दृष्टीने सृष्टीचे रहस्य स्पष्ट करू लागला. तो सर्वोच्च आत्मा परमात्म्याबद्दल बोलला, जो त्याच्या स्वतःच्या कृत्यांमुळे महापुरुष म्हणून ओळखला जाऊ लागला. या सर्वोच्च अस्तित्वातून अव्यक्त किंवा अप्रकट उदयास आला, ज्याने प्रकटीकरण व्यक्ताला जन्म दिला. हा अनिरुद्ध आहे. व्यास म्हणाला, ज्याने महाकाय ब्राह्मणाची निर्मिती केली आणि ज्याला दुसऱ्या नावाने ओळखले जाते. अहंक सर्व प्रकारच्या ऊर्जेने संपन्न आहे. अहंकाराचा पाय म्हणून पृथ्वी, पवन, अवकाश, पाणी आणि प्रकाश हे 5 महाभूत अस्तित्वात आलेशी जेव्हा लक्षपूर्वक ऐकत होते, तेव्हा व्यास विविध मूर्त प्राण्यांच्या निर्मितीचे वर्णन करत राहिला. तो 8 प्रकृतीबद्दल बोलला, ज्यात मरीची, अंगीर, अत्री, पुलस्त्य, पुलक्रतू, वशिष्ठ आणि मनु यांचा समावेश आहे, ज्यावर सर्व जग विसावलेले आहे. ब्रह्माने विश्वाचे पितांबर नंतर त्यांच्या शाखासह वेदांची आणि त्यांच्या अवयवासह केलेल्या बलिदानाची निर्मिती केली. या 8 प्राकृतींमधून हे विशाल विश्व उदयास आले आणि त्यांच्यामधून रागाचे प्रकटीकरण म्हणून जीवनात रुद्र उदयास आला. का रुद्र किंवा विकारा पुरुषांचा जन्म झाला. प्रत्येकाचे वेगळे गुणधर्म आणि अधिकारक्षेत्र होते. विश्वाचे समर्थन करण्यात त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांनी ब्राह्मणाशी संपर्क साधला. राजा जन्मेजयच्या उपस्थितीत वैशंपायनाने सर्व प्राण्यांचा सर्वोच्च देव असलेल्या भगवान हरीला दिलेल्या विविध नावांचे महत्त्व सांगण्यास सुरुवात केली. राजाने ही नावे ऐकण्याची इच्छा व्यक्त केली होती, ज्यामुळे त्याला ऋतूतील तेजस्वी चंद्राप्रमाणे पवित्र आणि शुद्ध केले जाईल. या नावांचा उल्लेख वेद, पुराण आणि उपनिषदांमध्ये तसेच वेद आणि यजुर्वेदासारख्या इतर पवित्र ग्रंथांमध्ये आहे. हे स्पष्ट करून वैशंपायनाने सुरुवात केली. यापैकी काही नावे भगवान हरीच्या गुणधर्मांचा संदर्भ देतात, तर इतरांनी त्याच्या कृतीचे वर्णन केले. उपस्थित असलेल्या अर्जुनाने केशवाला भगवान विष्णू या नावांचे महत्त्व स्पष्ट करण्यास सांगितले. केशव हसला आणि आनंदी स्वरात बोलू लागला, अर्जुना, मी तुला ही नावे सांगेन, जी माझ्या गुणांवर आणि कृतीवर आधारित आहेत. त्यापैकी काही आहेत. महान वैभवाच्या सर्व मूर्त प्राण्यांचा सर्वोच्च आत्मा असलेल्या त्याला अभिवादन. नारायणाला अभिवादन, जो विश्वात ओळखला जाऊ शकतो. जसा केशव बोलत राहिला तसंच त्याने वर्णन केले की तो नेहमी संरक्षण
आणि विनाशाचा शोध कसा होता त्याने स्पष्ट केले की ब्रह्मा आणि रुद्र निर्मिती आणि नाशासाठी जबाबदार देवता केवळ त्याच्या हातातील साधने होती. रुद्र, ज्याला कपळदीन असेही म्हणतात, तो एक उग्र देवता होता ज्याच्या डोक्यावर तटीचे कुलूप होते, जो स्मशानभूमीत राहत होता आणि सर्वात कठोर व्रतांचे पालन करत होता. केशवाने अर्जुनाला सांगितले की तो रुद्रासह सर्व जगाचा आत्मा आहे, ज्याला तो स्वतःचा आत्मा मानतो. खरे तर तो म्हणाला की जो रुद्राला ओळखतो तो स्वतःला ओळखतो, आणि उलट या समजूतदारपणामुळे त्याला पूर्वी रुद्राची पूजा करण्यास प्रवृत्त केले, जे त्याची उपासना करण्याइतकेच होते. केशव विविध प्रकारच्या उपासकांना समजावून सांगत राहिला, जे धार्मिक जीवनासाठी उत्सुक आहेत, चौकशी करणारे आहेत, जे काय शिकतात ते समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि शहाणे आहेत, इतर देवतांचा शोध न घेता जे स्वतःचे साक्षात्कार करण्यासाठी समर्पित आहेत, ते सर्वात प्रगत आहेत. यावर त्यांनी भर दिला. या व्यक्ती त्यांच्या कृतींची फळे शोधत नाही, तर त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. अर्जुन आणि स्वतः नर आणि नारायण म्हणून ओळखले जात होते, ज्यांनी पृथ्वीचे ओझे हलके करण्यासाठी मानवी शरीर धारण केले होते, असे सांगून केशवाने समारोप केला. त्याला स्वतःच्या शरीराची पूर्ण जाणीव होती आणि त्याने घोषित केले की रुद्राशिवाय दुसरा कोणी त्याला वरदान देण्यास सक्षम नाही, जो त्याचा स्वतःचा देखील आहे. जेव्हा वैशंपायनाने या पवित्र नावांची पुनरावृत्ती पूर्ण केली, तेव्हा राजा जनमेजयाने भगवान हरीच्या महानतेची कबुली दे आदराने आपले डोके झुकवले. एका मोठ्या युद्धादरम्यान अर्जुन कृष्णाकडे एक प्रश्न घेऊन वळला, जो त्याला त्रास देत होता. अग्नी आणि सोम यांना त्यांच्या मूळ स्वभावात एकरूपता कशी प्राप्त झाली? त्याने विचारले की ही शंका माझ्या मनात निर्माण झाली आहे. हे मधुच्या वत का? तू ते दूर करतोस का? कृष्ण हसला. त्याचे डोळे प्राचीन ज्ञानाने चमकले. हे पांडूच्या पुत्रा, मी तुला सांगेन. तो म्हणाला, माझ्या स्वतःच्या ऊर्जेतून उगम पावलेली एक प्राचीन कथा लक्षपूर्वक ऐका, कारण या कथेत सृष्टीची रहस्य आहेत. मानवी गणनेच्या पलीकडच्या काळात जेव्हा 4000 युग संपुष्टात आले होते आणि विश्व विसर्जनाच्या उंबरठ्यावर होते, तेव्हा सर्व प्राणी फिरणारे आणि स्थिर विनाशाला सामोरे गेले. प्रकाश, पृथ्वी, वारा सर्व काही पाण्याच्या अनंत विस्तारात नैसे झाले. जिथे अंधाराने सर्वोच्च राज्य केले, पण या पोकळीमध्ये देखील एक एकमेव अस्तित्वात होते. अविभक्त ब्रह्म. या आदिम अवस्थेतून तामस हे पहिले अस्तित्व उदयास आले, जे दोन्ही गात्र होते आणि नारायणचे सार्वत्रिक रूप होते. जेव्हा ती हालत होती, तेव्हा तिच्यापासून हरी नावाचा एक प्राणी उगवला. तामापासून जन्मला आणि ब्रह्माला त्याचा पालक म्हणून धारण केला. प्राण्यांची निर्मिती करण्याच्या इच्छेने हरीने अग्नी आणि सोमला स्वतःच्या डोळ्यातून जन्म दिला. हे दोन प्राणी अखेरीस निर्मितीचे स्तंभ बनले. अग्नी यज्ञ आणि शुद्धीकरणाला चालना देणारा अग्नी आणि सोम ब्रह्मचे साथ, ज्याने सत्य आणि करुणेचे मूर्त रूप धारण केले. सदस्य विश्व उलगडत गे. तसंच हे प्रथम मानव ब्राह्मण म्हणून उदयास आले, जे सोमाच्या सारातून जन्मले आणि त्यांच्या निर्मात्याच्या गुणांनी ओतप्रोत होते. ते सर्वात ज्येष्ठ सृष्टी होते, इतर सर्वांपेक्षा श्रेष्ठ होते. ब्राह्मणाच्या तोंडात अन्न अर्पण करण्याचे कर्तव्य हे झाले, त्या अग्नीमध्ये धूप ओतणे, देवताचे समाधान करणे यासारखे मानले गेले. कृष्णाने आपली कथा पुढे चालू ठेवली, ज्यात त्याने स्पष्ट केले की यज्ञातील ओत्री म्हणून अग्नी हा स्रोत होता, ज्याद्वारे देवता आणि पुरुषांनी विश्वासाठी चांगले कार्य केले. खरे तर तो होम संस्कारांच्या संदर्भात घोषित केलेले सर्व मंत्र होता आणि ब्राह्मण त्याच्या सारखे होते, ज्याने देवतांना बळकट करणाऱ्या पवित्र अग्नीचे समर्थन केले. कथा जसजशी उलगडत गेली, तसंच हे स्पष्ट झाले की सृष्टीमध्ये ब्राह्मणांना एक विशेष स्थान आहे. ते सर्व प्राण्यांचे आत्मे, सर्व गोष्टींचे निर्माते आणि अस्तित्वात असलेल्या वस्तूसह ओळखण्यायोग्य होते. नारायणच्या तोंडातून जन्मलेले ते देवता आणि असुरांपेक्षा वेगळे होते, कारण ते स्वतः ब्रह्माने निर्माण केले होते. कृष्ण थांबला. त्याचे डोळे दुष्टाईच्या संकेताने चमकले आणि म्हणून हे अर्जुन, तो म्हणाला, अग्नी आणि सोमाने त्यांच्या मूळ स्वभावात ते समानता कशी प्राप्त केली हे तुम्ही पाहतात. सृष्टीची तत्वे साकारणारे ते पहिले होते आणि इतर सर्व प्राणी त्यांच्यापासून उदयास आले. युद्धाने थकलेला योद्धा लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे मन कृष्णाच्या शब्दांच्या भाराने थरथरत होते. एका शांत वनक्षेत्रात सौनकाने सौतीकडे श्रद्धेने पाहिले. तुमच्या पठणाने आम्हाला सर्वांना चकित केले आहे. तो म्हणाला, नारायणची ही कथा खरोखरच उदत्त आहे. या कथेने एक तपस्वी मंत्रमुग्ध झाले होते
आणि असे म्हटले जात होते की नारायणावरील प्रवचन पवित्र स्थळांची तीर्थयात्रा किंवा पवित्र पाण्यात स्नान करण्यापेक्षा अधिक गुणकारी होते. त्यांनी कथेवर चिंतन करत असताना सोनकाने सोतीला दिव्यतोषी नागाच्या व्हाईट आयलंडच्या भेटीबद्दल विचारले. दैवी नारायणाला पाहिल्यानंतर त्याने विचारले, नारद परत पुढारीला का गेले? जिथे नर आणि नारायण राहत होते. सोतीने आपल्या कथेची सुरुवात नादांच्या कृतीबद्दल जमेल्याची उत्सुकता वर्णन करून केली. सर्पदोष विधींच्या विरामादरम्यान राजाने आपल्या आजोबांचे आजोबा असलेल्या व्यास या ज्ञानगोष्ठींचा शोध घेतला होता. जमेल्याने व्यासाला विचारले. सोती म्हणाली, पांढऱ्या बेटावरून टहतल्यानंतर नारदाने काय केले? तो वडारी येथे राहिला आणि नर आणि नारायण यांच्याशी संवाद साधला का? आम्ही नारायणावरील हे प्रवचन ऐकले आहे, जो ज्ञानाचा सागर आहे. हे विशाल भारत महाकाळातून काढले गेले आहे. जसे मला या पर्वतांमधून दही किंवा चंदनाच्या लाकडातून नोनी उगवते. जेणे सोतीला नादाच्या कृतींबद्दल प्रश्न विचारणे सुरूच ठेवले. नागाने नारायणाला त्याच्या अनिरुद्ध रूपात पाहिले. तो म्हणाला, पण तो पुन्हा नर आणि नारायण राहत असलेल्या वडारीला घाईने का गेला? या प्रवासाचे कारण काय होते? सोती थांबला आणि पुढे जाण्यापूर्वी त्याचे विचार गोळा करत राहिला. जसजसे वयसानपायनाने कथाहलकाचे पठण सुरू केले, तसतशी एक आश्चर्यकारक भावना हवेत पसरलेल्या पांढऱ्या बेटावर पोहोचले. तो म्हणाला आणि त्याने अपरिवर्तनीय हरिनारायणाला पाहिले. भय आणि श्रद्धेने भरलेला तो ते पवित्र स्थान सोडून मेरूच्या पर्वतांसाठी घाईघाईने निघाला. वयसंपायनाने वर्णन केले की नाद आकाशातून कसे गेले आणि वडारी येथे पोहोचले, जिथे नर आणि नारायण गाहत होते. जेव्हा नारद जवळ आला तेव्हा त्याला 2 तेजस्वी प्राणी दिसले. त्यांच्या छातीला शिवसा नावाच्या सुंदर चक्रांनी सुशोभित केले होते. त्यांचे चिकटलेले कुलूप सूर्यासारखे चमकले आणि त्यांच्या हातांवर हंसाच्या पायाची खूण होती. प्रत्येकाच्या बाहूवर चागमुष्क होते. 60 दात आणि 4 हात होते. त्यांचे चेहरे सुंदर होते. त्यांचे कपाळ रुंद होते आणि त्यांचे आवाज गडगडाटासारखे खोन होते. या 2 देवतांना पाहून नारद आनंदाने भरून गेले. त्यांनी त्यांना आदराने अभिवादन केले आणि त्यांनी त्यांचे मनापासून स्वागत केले. ऋषींनी त्यांच्या प्रवासाबद्दल चौकशी केली आणि नागाने नर आणि नारायण याचे स्वरूप आणि नारायणांचे स्वरूप यांच्यातील साम्य विचारात घेण्यास सुरुवात केली. हिमावताच्या दूरवरच्या पर्वतांमध्ये नर आणि नारायण हे 2 पूजेविषयी हात होते, जे सर्वोच्च देवता नारायण यांच्या प्रती असलेल्या अविचल भक्तीसाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या कठोर तपश्चर्या आणि हरिचल संकल्पामुळे त्यांना स्वतः ब्रह्माकडून सर्वोच्च प्रशंसा मिळाली होती, जो आदिम कमळापासून जन्मला होता. एके दिवशी जेव्हा ते चिंतन करत बसले तेव्हा त्यांनी दिव्य ऋषी नारदांना संबोधित केले. ते म्हणाले, हे नारद, तू सर्वोच्च स्तुतीला पात्र आहेस. तू स्वतः शक्तिशाली नारायणाला अनिरुद्धच्या रूपात पाहिले आहे. त्याला कोणीही पाहू शकले नाही, अगदी ब्रह्मा देखील नाही. पुरुषांपैकी तो अग्रगण्य अपक्रत उत्पत्तीचा आहे आणि दिसू शकत नाही ना. आणि नारायण यांनी नारायणच्या सद्गुणाचे गुणगान करणे सुरूच ठेवले आणि स्पष्ट केले की ज्या क्षेत्रात परमात्मा तपश्चर्येमध्ये गुंतलेला आहे त्या क्षेत्राची पुनर्बांधणी कोणीही करू शकत नाही. फक्त ते स्वतःसाठी आहेत. नारायणाकडून क्षमेचे गुण कसे उद्भवले, पृथ्वीशी स्वतःला जोडले गेले याचे त्यांनी वर्णन केले. चवचे गुण त्याच्यातून उदयास आले, स्वतः पाण्याशी जोडले आणि वगैरे. जेव्हा ते बोलत होते तेव्हा त्यांनी उघड केले की नारायणाकडे जाणारा मार्ग शुभतेने आणि आनंदाने भरलेला आहे. जे या मार्गावर चालत होते ते अदृश्य होतील, अनुमाने कमी होतील आणि नंतर अनिरुद्धच्या रूपात प्रवेश करतील. सर्व भौतिक गुणधर्म गमावून ते केवळ मनात रूपांतरित होतील आणि प्रद्युम्नमध्ये प्रवेश करतील. नर आणि नारायण यांनी उघड केले की वासुदेव, ज्याला क्षेत्रजन असेही म्हणतात, तो विश्वातील सर्व गोष्टींचे निवासस्थान किंवा मूळ असे स्थान होता. ज्यांचे मन एकाग्र संयमाचे पालन करणारे, इंद्रियांवर नियंत्रण ठेवणारे आणि एकासाठी समर्पित होते, तेच वासुदेवामध्ये प्रवेश करण्यात यशस्वी झाले. ते बोलत असताना दिव्यवशी नादाने आदराने त्यांचे हात जोडले आणि ते पूर्णपणे नारायणासाठी समर्पित झाले. त्यांनी आपला वेळ नारायणाने मान्य केलेल्या पवित्र मंत्राचे पठण करण्यात, सर्वोच्च देवतेची पूजा करण्यात आणि धर्माच्या घरात जन्म घेतलेल्या नर आणि नारायण यांची पूजा करण्यात वापरला. गुणमार्कानुसार मोजली जाणारी 1000 वर्षे नारद हिमावताच्या छातीवर असलेल्या वडाई नावाच्या आश्रयस्थानात राहिले. या काळात त्यांनी देवता आणि पितृपूर्वज या दोघांच्या सन्मानार्थ विधी आणि आचरण केले. की दिवशी हे विधी करत असताना नारदाकडे नर आला, ज्याने त्याला विचारले, हे पुनरुत्पादित व्यक्तींपैकी सर्वात प्रमुख, तू कोणाची पूजा करतोस? या संस्काराची तुला कोणती फळे हवी आहेत? नारदाने स्पष्ट केले की
देवतांच्या सन्मानार्थ या संस्कारांद्वारे त्या शाश्वत आणि अपरिवर्तनीय विष्णूची पूजा करण्याची सूचना देण्यात आली होती. त्याने उघड केले की सर्व जगाचे पितामह असलेल्या ब्रह्माने नारायणाकडून त्याचा उदय घेतला. तो ब्रह्मा उत्साहाने भरलेला होता. उंच झाडांनी वेढलेल्या जंगलात नर आणि नारायण यांनी त्यांच्याबरोबर युगानुयुगाचे ज्ञान सामायिक करत असताना अश्विनार अतिशय लक्ष देऊन बसले होते. त्यांचे शब्द मधमय अमृतासारखे टपकले होते, ज्यामुळे त्यांचे हृदयपरम सत्ताप्रती भक्तीने भरले होते. 1000 वर्षे ते त्यांच्या आश्रयस्थानात वडारी येथे राहिले होते, जिथे अपरिवर्तनीय हरी राहत होता. नारायणावरील उत्कृष्ट प्रवचनाने दिव्यदोषीचा आत्मा शुद्ध झाला आणि तो त्याच्या आतले पवित्र ज्ञान घेऊन हिमावतच्या छातीवर स्वतःच्या आश्रयस्थानाकडे परतला. पांडवांच्या प्रतीची वंशात जन्मलेल्या एका तरुण राजाशी बोलताना नारदांचे शब्द नदीसारखे वाहू लागले. तुम्ही महान वीरांचे वंशज आहात, तो म्हणाला, आणि तुमची ऊर्जा अमर्याद आहे. नारायणावरील हे प्रवचन सुरुवातीपासूनच ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या सर्व पापांपासून शुद्ध झालात आणि तुमचा आत्मा पवित्र झाला आहे. नारद पुढे म्हणाला, जो नारायण या सर्वोच्च देवतेचा द्वेष करतो, तो त्याच्यावर प्रेम आणि आदर करण्याऐवजी अनंत काळासाठी नरकात बुडतो. सर्व प्राण्यांचा आत्मा विष्णूचा द्वेष कसा करू शकतो? असे करताना कोणीही स्वतःचा द्वेष करत असेल. नारायणच्या वैभवाबाबत ज्या गोष्टी व्यासाने त्यांना हे प्रवचन सांगितले होते, त्या व्यासाबद्दल बोलताना नारदाचे डोळे चमकले. नारदांनी स्पष्ट केले की हा पंत त्याच्या गुण आणि अमूर्त तपशिलांसह मला स्वतः विश्वाचा स्वामी असलेल्या नारायणाकडून मिळाला होता. त्याने राजाला सांगितले की हरिगीतामध्येही त्याने या महान पंचाच्या नियमांचा थोडक्यात उल्लेख केला आहे. बेटावर जन्मलेला कृष्ण ज्याला व्यास असेही म्हणतात, तो दुसरा कोणी नसून पृथ्वीवरील नारायण होता आणि त्यानेच महाभारताचे संकलन केले होते. जसा जसा सूर्यास्त होऊ लागला, जंगलावर एक उद्दार मालिनी चमक वाहू लागली. सौतीने कथा हाती घेतली. सर्वोत्तम राजांनी तो म्हणाला, हे महान प्रवचन ऐकल्यानंतर त्याच्या महान बलिदानाच्या पूर्णतेसाठी अध्यादेशात नमूद केलेल्या सर्व विधींना सुरुवात केली. नारद आणि सौतीच्या शहाणपणाच्या शब्दांनी राजाचा संकल्प बळकट झाला आणि नवीन उद्देशाने त्याने घोड्याचे बलिदान करण्यास सुरुवात केली. जसा जसा विधी पुढे सरकत गेला, सौतीने कथा सांगणे सुरू ठेवले. पूर्वी तो म्हणाला, नारदाने हे प्रवचन माझ्या गुरुला अनेक कौशिक आणि पांडू पुत्र तसेच कृष्ण आणि भीष्म यांच्या ऐकण्याने वाचून दाखवले होते. सर्व प्रमुख गोष्टींचा आणि तिन्ही जगांचा स्वामी सर्वोच्च देवता नारायण स्वतः पृथ्वीचा धारक होता. तो स्तुतीचा आणि नम्रतेचा पात्र होता आणि त्याचे गुण अमर होते. रात्रीच्या आकाशात तारे चमकू लागले. सूर्य क्षितिजावर क्वचितच उगवला होता. जेव्हा जन्मेजय राजा त्याचे पूज्यवशी वैशंपायन यांच्या समवेत सखोल चिंतन करीत बसला होता. राजाचे डोळे कुतूहलाने चमकले आणि त्याने विचारले, हे ज्ञानिमित परमात्म्याचे दैवी वैभव आणि धर्माच्या घरातना आणि नारायण यांच्या जन्माबद्दल ऐकले आहे. मी पिण्याच्या उत्पत्तीबद्दल देखील ऐकले आहे. जो सामर्थ्यवान बरा आहे, जो सर्वोच्च देवाने बुडालेल्या पृथ्वीला वर उचलण्याचे गृहीत धरले होते. मला सांगा, हे सर्वोत्तम पुरुष हरी कोणत्या कारणासाठी घोड्याचे डोके असलेल्या त्या शक्तिशाली स्वरूपात प्रकट झाला आणि सृष्टिकर्ता ब्रह्मा, ज्याला त्याने महान उत्तर महासागराच्या किनाऱ्यावर पाहिले, प्राचीन कथा विणायला सुरुवात करत असताना वैशंपायनाचे डोळे चमकले, जी पिढ्यानपिढ्या पुढे गेली होती. हे राजा, या जगातील सर्व अस्तित्वात असलेल्या वस्तू 5 आदिम घटकांच्या संयोजनाचा परिणाम आहेत, जे परमप्रभूच्या बुद्धिमत्तेमुळे एक संयोजन आहे. अनंततेने संपन्न असलेला शक्तिशाली नारायण हा सर्वोच्च भगवान आणि विश्वाचा निर्माता आहे. तो सर्व गोष्टींचा आंतरिक आत्मा आणि वरदान देणारा आहे. जसे जसे वैशंपायन बोलत होते, तसंच हे राजाचे मन त्याच्या स्वतःच्या अनुभवांकडे वळत होते. त्याला आठवते की त्याने एकदा वैशंपायनाला अश्वमस्तक असलेल्या विष्णूच्या पराक्रमी रूपाबद्दल कसे विचारले होते, जे ब्रह्माने महान उत्तर महासागराच्या किनाऱ्यावर पाहिले होते. राजाची उत्सुकता त्याच्यावर गोळली आणि त्याने पुन्हा विचारले, हे सर्वोत्तम पुरुषांनो, मला सांगा, खरी घोड्याचे डोके असलेल्या त्या पराक्रमी रूपात का दिसला? वैशंपायन जाणून बोलून हसला, जणू काही त्याने गुपित ठेवले आहे, जे फक्त काही मोजक्या लोकांनाच माहीत होते. त्याने सृष्टीची एक प्राचीन कथा सांगण्यास सुरुवात केली, जी आदिम अंधारातून ब्रह्मदेवाच्या जन्माबद्दल बोलली होती. वैशंपायन म्हणाला, अंधार हा आदिम आणि अमरत्वाने भरलेला आहे. आदिम अंधारातून उद्भवणारा ब्रह्मा त्याच्या स्वतःच्या सामर्थ्याने विश्वाच्या कल्पनेत विकसित होतो आणि पुरुष स्वरूप धारण करतो. जसे जसे वैशंपायन बोलत राहिले, तसंच हे राजाचे डोळे आश्चर्याने गुंदावत गेले.
कमळाच्या पाकळ्यांसारखे डोळे असलेल्या भ्रमाने अनिरुद्धच्या नाभीतून उगम पावलेल्या कमळामध्ये कसा जन्म घेतला याचे वर्णन ऋषी करत असताना तो लक्षपूर्वक ऐकत होता. त्या कमळावर बसलेल्या भ्रमाने सर्व दिशांनी पसरलेले पाणी पाहिले आणि विश्वाची निर्मिती करण्यास सुरुवात केली. पण भ्रमाचा आनंद अल्पकाळ टिकला, कारण लवकरच त्याच्या लक्षात आले की त्याच्या निर्मितीला 2 शक्तिशाली दैत्य मधु आणि कायताबक यांनी धोका निर्माण केला आहे. या असुरांनी 4 वेद ताब्यात घेतले होते, जे ब्रह्मदेवाचे सर्वात मोठे सामर्थ्य आणि आश्रयस्थान होते. वैशंपायनाने ब्रह्मदेवाचे वर्णन केल्यावर राजाचे हृदय सहानुभूतीने फुलले. जेव्हा राजा जन्मेजय आपल्या सिंहासनावर बसला होता, तेव्हा पृथ्वीवर सूर्य क्वचितच उगवला होता. तो आपले पूज्य गुरु वैशंपायन यांच्याकडून भक्तीची कथा ऐकण्यासाठी उत्सुक होता. मला सांगा प्रिय वैशंपायन, तो म्हणाला. एखाद्याला सर्वोच्च ध्येय कसे प्राप्त होते? ज्ञानापेक्षा श्रेष्ठ वाटणारा हा भक्तीचा धर्म कोणता आहे? जेव्हा देव आणि ऋषी माणसांमध्ये फिरत असत, तेव्हा आपण एका प्राचीन काळातील कथेचा आरंभ करणार आहोत. हे जाणून वैशंपायन हसला. त्याने ऋषींमध्ये भक्तीचे स्वरूप समजावून सांगणाऱ्या स्वतः त्या पवित्र व्यक्तीचे शब्द आठवून सुरुवात केली. पूर्वीच्या काळात जेव्हा सृष्टिकर्ता ब्रह्मा याने नारायणच्या मनातून जन्म घेतला, तेव्हा परमदेवाने त्या धर्मानुसार त्याचे दैव आणि पवित्र संस्कार केले. ज्या ऋषींनी पाण्याच्या थेनावर उदरनिर्वाह केला, त्यांनी ते नारायणाकडून प्राप्त केले आणि वैकाना सोम आणि रुद्रांनी केले. असे वैशंपायन म्हणाले. जसे वैशंपायन बोलत होते, तसंच ते दृश्य एका दूरच्या युगात बदलले. जेव्हा ब्रह्मदेवाला विश्वातून गायब झाल्यानंतर सोमाकडून भक्तीचा धर्म प्राप्त झाला, महामानवाने हा पवित्र पंथ रुद्राला दिला, ज्याने ते त्यांच्या सखोल समजुतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या उलिखिल्यांना सांगितले. पण नारायणच्या भ्रमामुळे लवकरच हा पंथ पुन्हा एकदा नाहीसा झाला. ब्रह्मदेवाच्या जन्मानंतर जेव्हा तो नारायणच्या कानातून बाहेर पडला, तेव्हा धर्म पुन्हा प्रकट झाला. ऋषी सुपर्णाने तो मिळवला आणि दररोज 3 वेळा त्याचे पठण केले, ज्यामुळे त्याचे नाव त्रिशुपर्ण झाले. ही कथा पुढे चालू राहिली, ज्यात वाऱ्याच्या देवाने बळी अर्पणांवर उदरनिर्वाह करणाऱ्या ऋषींना पंथ संप्रेषित केला आणि महान महासागराने तो नारायणच्या क्षेत्रात विलीन केला. आणि म्हणून प्रत्येक कल्पामध्ये भक्तीचा धर्म पुन्हा प्रकट झाला, जो पुन्हा अदृश्य झाला. जोपर्यंत ब्राह्मणाच्या अंतिम जन्मात जेव्हा तो नारायणच्या नाकातून उगवला, तेव्हा प्रभूने स्वतः ब्रह्माच्या उपस्थितीत हा पवित्र पंथ गायला. ब्रह्माचा पुत्र सनत कुमारने त्याचा अभ्यास केला आणि अशा प्रकारे हे चक्र चालू राहिले. जे नेमजियाने लक्षपूर्वक ऐकले, त्याच्या शंका वैशंपायनाच्या शब्दांनी दूर झाल्या. ही प्राचीन बुद्धीची कथा आहे, असे ते म्हणाले. युगानुयुगी पार पडलेल्या भक्तीच्या सामर्थ्याचा पुरावा राजा. भक्तीचा धर्म ज्ञानापेक्षा खवखत श्रेष्ठ आहे. हा एक असा मार्ग आहे ज्यासाठी समर्पण आणि भक्ती आवश्यक आहे, परंतु जे त्याचे पालन करतात त्यांना सर्वोच्च बक्षीस दिले जाते. नारायण सर्वोच्च देवाशी मिळेल. शिक्षणाच्या भव्य दालनांमध्ये जन्मलेल्या या तरुण राजकुमाराने ज्ञानाची अतृप्त तहान असलेले आपले पूज्य गुरु वैशंपायन यांचा सल्ला मागितला. हे शहाणे जन्मलेल्या यांनी विचारले. सांख्य प्रणाली, पंचरात्र ग्रंथ आणि आरण्यक ज्ञानाचे हे वेगवेगळे मार्ग, ते सर्व एकाच जीवनशैलीची शिकवण देतात की त्यांची शिकवण एकमेकांपेक्षा वेगळी आहे. रात्रीच्या आकाशात ताऱ्यांसारखे चमकणारे डोळे असलेले वैशंपायन बोलू लागले. मी त्या महान ऋषीला नमन करतो, जो अंधार दूर करणारा आहे आणि ज्याला सत्यवतीने एका बेटावर पराशराला जन्म दिला होता. त्याच्याकडे मोठे ज्ञान आणि आत्म्याचे आधारे आहे. विद्वान म्हणतात की तो ब्राह्मणाचा उगम आहे. नारायणचे 6वे रूप आणि योगाच्या सामर्थ्याने संपन्न असलेल्या ऋषींपैकी प्रमुख आहे. जन्मलेल्याची उत्सुकता वाढली. हे सर्वोत्तम पुनरुत्थित व्यक्ती त्याने विचारले, तुम्ही मला कधी सांगितले होते की वैशिष्ट्याला शक्ती नावाचा मुलगा होता, ज्याला पराशर झाला, ज्याने कृष्णाला जन्म दिला, आणि आता तुम्ही म्हणता की व्यास हा नारायणचा मुलगा आहे. व्यासाचा जन्म नारायणपासून झाला होता का? वैशंपायन हसला. त्याचे डोळे प्राचीन शहाणपणाने चमकले. श्रुतींचा अर्थ समजून घेण्याची इच्छा असलेला माझा गुरु हिमावत पर्वतांच्या एका विशिष्ट प्रदेशात काही काळ राहिला. प्रचंड बुद्धिमत्तेमुळे तो त्याच्या तपश्चर्येमुळे थकला आणि त्यावेळी सुमंत जन्मी पहिला. मी स्वतः आणि त्याचा स्वतःचा मुलगा सुखाने त्याची काळजी घेतली. जेव्हा ते त्यांच्या गुरुची वाट पाहत होते, तेव्हा व्यास त्या भूतात की सेवकांच्या मध्ये भूतात्म्यांच्या प्रभुसरा चमकला. वेदांना त्यांच्या सर्व शाखासह आणि महाभारतातील सर्व श्लोकांच्या अर्थासह पुनरावृत्ती केल्यानंतर एक दिवस
ते लक्षपूर्वक त्यांच्या गुरुकडे गेले, ज्याने त्याच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवले आणि तो विचारांमध्ये बुडून गेला. संभाषणातील एका मध्यातरामुळे त्यांनी व्यासांना महाभारतातील वेद आणि श्लोकाचे अर्थ समजावून सांगण्यास सांगितले आणि नारायणपासून झालेल्या त्यांच्या स्वतःच्या जन्माच्या घटना त्यांना सांगण्यास सांगितले. चौकशीच्या सर्व विषयांशी संवाद साधत असल्याने त्यांनी सुरुवातीला स्तुती आणि महाभारताच्या अन्वयार्थांवर चर्चा केली आणि नंतर नारायणाकडून झालेल्या त्यांच्या जन्माशी संबंधित पुढील घटना त्यांना सांगण्यास सुरुवात केली. शिष्यानो, कौशीच्या जन्माशी पुन्हा संबंधित असलेल्या या सर्वोत्तम इतिहासाच्या या अग्रगण्य आख्यायिका ऐका. व्यासाने सुरुवात केली. ही कथा कृतयुगाशी संबंधित आहे. भव्य सभागृहात ज्ञानिक आणि न्यायी राजा जन्मेले याने आपल्या पूज्य शिक्षक वैशंपायनाला एक गहन प्रश्न विचारला. हे पुनरुत्पादित का? त्याने विचारले. अनेक पुरुष आहेत की एकच त्यांच्यापैकी सर्व पुरुषांमध्ये प्रमुख कोण आहे? सर्व गोष्टींचा स्रोत काय आहे? राजाची उत्सुकता स्पष्ट होती आणि या चौकशीवर शतकानुशतके विद्वान चर्चा करत आहेत. हे जाणून वैशंपायन जाणून बुजून हसरे. कुरुवंशाचे रत्न वैशंपायनाने सुरुवात केली. सांख्य आणि योग पद्धतींच्या कल्पनांमध्ये अनेक पुरुषाची चर्चा झाली आहे. जे या मार्गाचे अनुसरण करतात ते विश्वातील एकाच पुरुषाची कल्पना स्वीकारत नाहीत. पुढे जाण्यापूर्वी ते एका क्षणासाठी थांबले. तथापि ज्याप्रमाणे अनेक पुरुषाचे मूळ सर्वोच्च पुरुषामध्ये आहे असे म्हटले जाते, त्याचप्रमाणे हे संपूर्ण विश्व त्या एका सर्वोच्च व्यक्तीशी एकसारखे आहे असे म्हटले जाऊ शकते. जसे जसे वैशंपायन बोलत होते तसंच त्याचे डोळे त्याच्या पूज्य गुरु व्यासाकडून मिळालेल्या ज्ञानाने चमकले. हे मी आता समजावून सांगे असे म्हणत त्याने महान ऋषींप्रती आदराने मान झुकवली. पुरुषाविषयीचे हे अनुमान सर्व वेदांमध्ये आढळते आणि ते रीता आणि सत्याचे एकरूप असल्याचे प्रसिद्ध आहे. पुढे जाण्यापूर्वी त्याने एक दीर्घ श्वास घेतला. ऋषींपैकी अग्रगण्य असलेल्या व्यासाने स्वतः या रहस्यावर विचार केला आहे. जसे वैशंपायन बोलत होते तसंच ते पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या एका प्राचीन आख्यायिकेचे वर्णन करू लागले. ही महान देवता ब्रह्माची कथा होती, जो अनेकदा दुधाच्या महासागराच्या मध्यभागी वसलेल्या वैजयंताच्या भव्य डोंगरावर माने हातात असे. तेथे त्याच्या स्वतःच्या निवासस्थानाच्या वैभवाने वेढलेला ब्रह्मा एकाच विश्वपुरुष जेव्हा ध्यान करत असे की दिवशी जेव्हा ब्रह्मा त्या पवित्र डोंगरावर बसला होता तेव्हा त्याचा मुलगा महादेव, ज्याला रुद्र असेही म्हणतात, त्याला भेटला. रुद्र आनंदी अंतकरणाने त्याच्या पूर्वजासमोर हजर झाला आणि त्याच्या चरणांची पूजा केली. आपल्या मुलाला पाहून प्रसन्न झालेल्या ब्रह्माने त्याला डाव्या हाताने वर उचलले आणि त्याला अशा शब्दांनी संबोधित केले, ज्यामुळे त्यांच्या संभाषणाचा मार्ग कायमचा बदले. तुमचे स्वागत आहे हे पराक्रमी बाहूंचे स्वामी. ब्रह्मा म्हणाला, नशिबाने इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर मी तुम्हाला माझ्या भेटीला येतो. मला आशा आहे की तुमची तपस्या आणि वैदिक अभ्यासात सर्व काही ठीक होईल. रुद्र हसला. त्याच्या वडिलांच्या शब्दांमध्ये दयाळूपणा आणि उत्सुकता होती. हे जाणून सर्व काही ठीक आहे हे सुप्रसिद्ध व्यक्ती त्याने उत्तर दिले. तुझ्या कृपेने माझ्या तपश्चर्या आणि वैदिक अभ्यासात सर्व काही ठीक आहे. पण जेव्हा ते बोलत होते तेव्हा एक आश्चर्य वाटले. ब्रह्माने रुद्राला सांगितले की तो त्याचे नेहमीचे निवासस्थान सोडून वैजय डोंगरावर एकटेपणाच्या शोधात मागे हटला आहे. एका शांत आणि भव्य वातावरणात ब्रह्मा आपल्या प्रियपुत्राला शाश्वत पुरुषाचे रहस्य सांगू लागला. ऐका माझ्या मुला, तो म्हणाला, या सर्वोच्च व्यक्तीची कथा ऐका, जो सर्व मानवी आकलन शक्तीच्या पलीकडे आहे. तो शाश्वत, अपरिवर्तनीय आणि अपरिमित आहे. अस्तित्वाच्या प्रत्येक पैलूमध्ये व्याप्त आहे. ब्रह्मा बोलत असताना त्याचे शब्द आदर आणि भयाने ढवळून निघाले. त्याने स्पष्ट केले की पुरुष कोणीही पाहू शकत नाही, अगदी स्वतः किंवा इतर देवही नाही. ज्यांच्याकडे केवळ ज्ञान आहे ते त्याची झलक पाहू शकतात. तो म्हणाला, जरी भौतिक शरीर नसले तरी तो प्रत्येक सजीवात राहतो, तरीही त्यांच्या कृतींपासून अस्पर्श राहतो. ब्रह्माच्या शब्दांनी त्याच्या मुलाच्या मनात जिवंत चित्रे काढली. त्याने वर्णन केले की पुरुष हा सर्व दिसणारा साक्षीदार आहे, जो प्रत्येक मूर्त प्राण्यामध्ये राहतो आणि त्यांच्या कृतींचे निरीक्षण करतो. ब्रह्मा म्हणाला, कोणीही त्याला समजू शकत नाही किंवा समजू शकत नाही, कारण तो मानवी समजल्याच्या पलीकडे आहे. प्रत्येक क्षण आग्निक वातावरण आधी पवित्र होत गेले, जणू पुरुषाचे अस्तित्वच प्रकट होत आहे. ब्रह्माने जसे जसे बोले सुरू ठेवले तसंच त्याने पुरुषाची तुलना एका विशाल अंतहीन महासागराशी केली. ज्याप्रमाणे अग्नी अनेक ठिकाणी पेटतो तरी तो एकच राहतो, ज्याप्रमाणे
सूर्याची किरणे दूरदूरपर्यंत पसरतात तरीही एकाच स्रोतापासून उगम पावतात. त्याचप्रमाणे पुरुष देखील आहे, एक अमर्याद सतत वाहणारा विस्तार ज्यामध्ये त्याच्या आत सर्व गोष्टी आहेत. तर त्यानंतर ब्रह्माने आपल्या मुलाला स्वतःला गुणांपासून दूर ठेवण्याचे रहस्य उघड केले. शरीर आणि इंद्रियांची चेतना सोडून देऊन त्याने स्पष्ट केले, एखादी व्यक्ती परिपूर्ण शांतता प्राप्त करू शकते आणि पुरुषासोबत स्वतःची ओळख निर्माण करू शकते. ही स्थिती तेव्हा प्राप्त होते जेव्हा एखाद्याला पुरुषाचे सूक्ष्म अस्तित्व त्याच्या 4 रूपांमध्ये समजते. अनिरुद्ध, प्रद्युम्न, शंकर्षण आणि वासुदेव ब्रह्माने त्याची कथा संपवत असताना त्याने पुरुषाला विद्वान पुरुषांनी दिलेल्या विविध नावांबद्दल सांगितले. काही जण त्याला परमात्मा म्हणतात, तर काही जण त्याला एक आत्मा किंवा फक्त आत्मा म्हणतात. परंतु ब्रह्मासाठी एकच सत्य होते की पुरुष नेहमी सर्वांमध्ये गुणहीन, शाश्वत, दैवी आणि शाश्वतपणे उपस्थित असतो. आपल्या मुलावर शेवटची नजर टाकताना ब्रह्माने त्याच्याबरोबर त्याचा स्वतःचा उगम आणि पुरुषासोबतचा संबंध सांगितला. मी ब्रह्मा त्याच्यापासून जन्मलो आहे, तो म्हणाला, आणि तू माझे मूल माझ्यापासून जन्मले आहेस. त्याच्याकडून विश्व वाहते. सर्व प्राणी आणि वेदांसह ब्रह्माने बोलणे संपवल्यावर वातावरण एखाद्या अलौकिक ऊर्जेने कंपित झाल्यासारखे वाटले, जणू पुरुषाचे सारच त्याच्या मुलावर प्रकट झाले आहे. या पवित्र क्षणी ब्रह्मदेवाचे शब्द उन्हाळ्याच्या दिवशी हलक्या या वाऱ्यासारखे हवेत तरंगले. त्याचा मुलगा लक्षपूर्वक ऐकत होता, शहाणपणाने आणि आदराने पित होता. हस्तिनापूरच्या राज्यावर सूर्य मावळत होता जेव्हा वैशंपायन राजा जन्मेजयशी पुन्हा एकदा बोलू लागला. राजाचे डोळे अजूनही नारायण कथेच्या आश्चर्याने उजळले होते आणि वैशंपायनला माहित होते की त्याने प्राचीन परंपरांमध्ये लपलेल्या महान कथांचा पृष्ठभाग फक्त खाजवायला सुरुवात केली आहे. जेव्हा वैशंपायन बोलत होता तेव्हा त्याने पांडवांपैकी सर्वात ज्येष्ठ असलेल्या युधिष्ठिराने विचारलेल्या प्रश्नाकडे आपले लक्ष वळवले. युधिष्ठिर म्हणाला, आजोबा, तुम्ही आम्हाला जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळवणाऱ्यांच्या चक्राबद्दल सांगितले आहे, पण जे जगात राहतात त्यांचे काय, त्यांची कर्तव्ये काय आहेत आणि ते सद्गुण आणि उद्देशाचे जीवन कसे साध्य करू शकतात. पांडवांचे पूजक आजोबा भीष्म युधिष्ठिरच्या प्रश्नाचे एक उत्तर देण्यासाठी उभे असताना हसले. भीष्म म्हणाला, जीवनाच्या प्रत्येक पद्धतीसाठी ठरवलेली कर्तव्ये ही महान त्याग आणि भेटवस्तूंकडे नेणाऱ्या दरवाजासारखी आहेत. ती व्यर्थ नाही, तर सत्य आणि ज्ञानाचा मार्ग आहे. जो श्रद्धा आणि दृढ निश्चयाने ही कर्तव्ये स्वीकारतो तो इतर सर्व गोष्टींपेक्षा त्यांची प्रशंसा करेल. जेव्हा भीष्म बोलत होता तेव्हा त्याचे डोळे एका वेगळ्या वेळी आणि ठिकाणी फिरत असल्याचे दिसत होते. त्याला जुन्या काळात परत नेले गेले, जेव्हा दिव्य ऋषी नारद देवाचा राजा इंद्र याच्याशी संवाद साधत होते. नारद, जो आपल्या बुद्धीसाठी आणि सामर्थ्यासाठी प्रसिद्ध होता, त्याने इंद्राच्या दरबारात प्रवास केला होता, जिथे त्याचे मोठ्या सन्मानाने स्वागत करण्यात आले होते. नारदांच्या अनुभवाबद्दल उत्सुक असलेल्या इंद्राने त्याला विचारले की त्याने विश्वातील त्याच्या प्रवासामध्ये काही आश्चर्यकारक पाहिले आहे का. आनंदाने चमकणारे त्याचे डोळे नारद येणाऱ्या युगासाठी लक्षात राहील अशी एक कथा सांगण्यास सुरुवात करताना हसले. नारद म्हणाला, मी अनेक गोष्टी पाहिल्या आहेत. नारद म्हणाला, पण एक कथा आहे जी मी आता तुम्हाला सांगेन. ही एक मोठी आश्चर्यकारक आणि महत्वाची कथा आहे, जी काळाच्या अवकाशात खजिन्याप्रमाणे जपलेली आहे. जसं जसे वैशंपायन बोलत गेले तसंच त्याचा आवाज कधी उत्साही होत गेला आणि राजा जन्मेल्या लक्षपूर्वक पुढे झुकला. राजाला माहित होते की तो खरोखरच उल्लेखनीय काहीतरी ऐकणार आहे, एक कथा जी विश्वाची रहस्य आणि दैवी कार्य उघड करेल. आणि म्हणून एका दीर्घ श्वासाने नारदाने इंद्राला सांगितल्याप्रमाणे वैशंपायनाने ही कथा सांगण्यास सुरुवात केली. ही एक महान सौंदर्य आणि शक्तीची कथा होती, जी राजा जन्मेजयाच्या जीवनाचा मार्ग कायमचा बदलून टाकेल. भले गंगा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर वसलेल्या महापद्म या पवित्र शहरात रात्रीचे वंशज नावाचा एक पूज्य ब्राह्मण राहत होता. हा उदात्त आत्मा त्याच्या एखाद्या मनासाठी आणि प्रेम स्वभावासाठी प्रसिद्ध होता. त्याच्या शंका, श्रद्धा आणि चिंतनाने दूर झाल्या होत्या आणि तो परिपूर्ण स्पष्टतेने मार्गक्रमण करत होता. तो त्याच्या इंद्रियांचा स्वामी होता, नेहमी समाधानी होता आणि वेदांच्या अभ्यासासाठी समर्पित होता. घराचा नेता म्हणून त्याला अनेक मुले, नातेवाईक होते. त्याच्या कुटुंबाची प्रतिष्ठा त्यांच्या नीतिमान वर्तनावर उभारली गेली होती आणि वैदिक जीवनशैलीचे पालन केल्याबद्दल सर्व सद्गुणांद्वारे त्यांचा सन्मान केला गेला. ब्राह्मणाला मात्र त्याच्या जीवनाचा उद्देश घरगुतीपणाच्या मर्यादेपलीकडे आहे हे लक्षात घेऊन
एक आंतरिक उत्तेजना जाणवली. एके दिवशी एक प्रतिष्ठित अतिथी त्याच्या दारात आला. हा ज्ञानी ब्राह्मण त्याच्या श्रेष्ठ धर्माच्या पालनासाठी ओळखला जात होता आणि आशीर्वाद घेऊन आला होता. जेव्हा तो त्याच्या यजमानाच्या घरात सहाय्यक झाला, तेव्हा ब्राह्मणाने या पाहुणा, जो त्याच्या मित्रासारखा झाला होता, त्याच्याबद्दलचा आपला गाढ सन्मान व्यक्त केला आहे. पूज्य ब्राह्मण म्हणाला, मला तुझा भार तुझ्यावर सोडायचा आहे. माझी घरगुती कर्तव्ये माझ्या मुलाला सोपवल्यानंतर मी माझ्या अस्तित्वाच्या सर्वोच्च मार्गावर जाण्यासाठी तळमळतो. मला असत्येच्या मर्यादा ओलांडण्याची आणि सर्वोच्च आत्म्यात विलीन होण्याची इच्छा आहे. कारण हे प्रेम आणि आसक्तीच्या बंधांनी बांधलेले मला तैले पाऊल उचलणे कठीण वाटते. ते पुढे म्हणाले, माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम अशी घरगुती कर्तव्ये पार करण्यात घालून गेली आहेत, परंतु आता मला माझा उर्वरित वेळ पुढच्या प्रवासाच्या तयारीसाठी समर्पित करायचा आहे. सांसारिक अस्तित्वाचा सागर ओलांडण्याचा विचार माझ्यावर खूप भारी पडतो. मला धर्माचा तराफा कुठे मिळेल जो मला पार करेल? ब्राह्मणाच्या शब्दांमध्ये तीव्र उत्कंठा आणि अनिश्चिततेची भावना होती. त्याने देवाना चहाला सामोरे जावे लागल्याच्या कथा ऐकल्या होत्या आणि जेव्हा तो यमाच्या दजांच्या रंगांकडे पाहत होता, तेव्हा त्याचे हृदय निराशेने भारावून गेले होते. मला सांसारिक सुखात घस नाहीसा झाला आहे. त्याने आपल्या पाहुण्यासमोर कबुली दिली, मला येथींच्या भिक्षुक जीवनशैलीमध्येही काही सन्मान दिसत नाही. हे पूज्य, मी तुम्हाला विनवणी करतो, बुद्धी आणि तर्कबुद्धीवर आधारित तुमच्या बुद्धीचा वापर करून मला अशा मार्गाकडे मार्गदर्शन करा जो मला मुक्तीकडे नेईल. पाहुण्याने लक्षपूर्वक ऐकले. त्याचे मुख करुणा आणि समजूतदारपणाने भरलेले होते. त्याने उत्तर दिले, थोर ब्राह्मण, मी देखील उपलब्ध असलेल्या अनेक मार्गांमुळे गोंधळून गेलो आहे. स्वर्गाचे दरवाजे असंख्य आहेत. प्रत्येक वेगवेगळ्या मार्गाने मोक्ष देण्याचे वचन देतो. मुक्ती, यज्ञ निवास, घरगुती कर्तव्ये, राजपद, आत्मसंयम, वडीलचाची आज्ञा पाळणे किंवा करुणा आणि सत्य जोपासणे. तिथे पुढे म्हणाला, काही शूर योद्धे युद्धात आपले प्राण अर्पण करतात आणि स्वर्गात चरतात. वेदांच्या अभ्यासासाठी समर्पित असलेले इतर शुभता धारण करतात आणि देवांच्या क्षेत्रात पोहोचतात. तरीही इतर एका शांत वातावरणात आदरणीय ब्राह्मणासमोर एक अतिथी बसला. त्याचे डोळे प्राचीन काळातील कथा सांगण्याच्या उत्सुकतेने चमकले. हे ब्राह्मण, लक्षपूर्वक ऐका, त्याने सुरुवात केली, कारण मी तुम्हाला माझ्या पूज्य गुरुकडून सांगितली की कथा सांगेन. पवित्र गोमती नदीच्या काठावर बसलेल्या नैमिष्याच्या जंगलावर सूर्याची उजाळ तिने पडत असताना पाहुण्यांच्या शब्दांनी ब्राह्मणाला एका जुन्या युगात नेले. त्या ठिकाणी जिथे एकेकाळी नीतिमत्तेचे चक्र सुरू झाले होते. जेवतानी स्वतः एक भव्य यज्ञ केला. सर्वात प्रसिद्ध पृथ्वीवरील राजा मान्नात्रीने आकाशीय क्षेत्राचा पराक्रमी चॅस इंद्राला देखील पराभूत केले होते. नागाने बांधलेल्या या शरीराच्या मध्यभागी पद्मनाभ किंवा पद्मा म्हणून ओळखला जाणारा एक भव्य प्राणी होता. निर्विवाद चारित्र्याचा नागा. त्याचे अस्तित्व हे कृती, ज्ञान आणि भक्ती या तिन्ही मार्गाद्वारे प्राप्त होऊ शकणाऱ्या सुसंवादाचा पुरावा होते. त्याने सर्व गोष्टीवर अतिशय काळजीपूर्वक विचार केला. सलोख्याच्या मतभेदांना चिथावणी देण्याच्या, भेटवस्तू किंवा लाच देण्याच्या आणि आवश्यकतेनुसार बळाचा वापर करण्याच्या त्याच्या चौपट धोरणाद्वारे दुष्टांना शिक्षा देताना नीतिमानांचे संरक्षण केले. पाहुण्यांच्या शब्दांनी पद्मनाभचे एक स्पष्ट चित्र रेखाटले, ज्याने पाहुण्यांचे खुल्या हाताने स्वागत केले. त्याच्या बुद्धिमत्तेची बरोबरी केवळ त्याच्या धर्मग्रंथांच्या अफाट ज्ञानाने होते आणि एखाद्याला हवे असलेले सर्व गुण त्याने साकारले. तो वेदांच्या अभ्यासासाठी समर्पित होता, तपश्चर्या आणि आत्मसंयम पाळत असे आणि त्याच्याकडे भरपूर संपत्ती होती. त्याचे वर्तन प्रत्येक बाबतीत अनुकरणीय होते. सत्यवादी, दयाळू आणि द्वेषमुक्त पाहुण्याने त्याची कथा पुढे नेत असताना ब्राह्मणाची कल्पना नागाच्या निवासस्थानी नेण्यात आली. तेथे पद्मनाभ स्वतः जेवण करण्यापूर्वी त्याच्या सर्व पाहुण्यांना आणि सेवकांना खायला घालत असे. त्याचे भाषण सौम्य आणि फायदेशीर होते. जे शहाणपणाच्या शोधात होते त्यांना मार्गदर्शन करत होते. त्याने प्रत्येक कृतीचा आढावा घेतला आणि हे सुनिश्चित केले की यामुळे सर्व प्राण्यांना फायदा होईल. तिच्या शब्दांनी नागांच्या जीवनाची एक चित्रफित विणली, ज्यात एक असा प्राणी उघड झाला ज्याच्या अस्तित्वातच सर्वोच्च आदर्शांचा समावेश होता. पद्मनाभ हे गंगेच्या मधोमध असलेल्या तलावाच्या पाण्यासारखी शुद्ध आणि निर्भय कुटुंबातील होते, जो त्यांच्या उदात्त भविष्याचा पुरावा होता. पाहुण्याने त्याची कथा संपल्यावर ब्राह्मण चिंतनशील शांततेत बसला. त्याचे मन अतिथीने त्याच्या गुरुकडून सामायिक केलेल्या शहाणपणावर चिंतन करत होते. पद्मनाभच्या कथेने त्याच्या आत ते ठिवी पेटवली होती.
धार्मिकतेकडे जाण्याचा मार्ग प्रकाशित केला होता आणि या वीक्षण अस्तित्वाकडून मार्गदर्शन घेण्यासाठी त्याला प्रेरणा दिली होती. ब्राह्मणाने बोलले. संपवल्यावर यजमानांचे डोळे आनंदाच्या खोल भावनेने भुसळले. त्याने एका प्रवाशाप्रमाणे समाधानाचा निश्वास सोडला, ज्याने एका प्रदीर्घ आणि कठीण प्रवासानंतर शेवटी त्याच्या पिशवीचे वजन कमी केले होते. यजमानांचे शब्द कृतज्ञतेने वाहू लागले. त्याने अनुभवलेल्या सोयीची तुलना कोरड्या उन्हाळ्याच्या दिवशी पाण्याचा थंड प्याला शोधण्याशी किंवा काही तासांच्या उपासमारीनंतर 14 बेजवानीत बुडून जाण्याशी केली. त्याने आश्चर्याने ब्राह्मणाकडे पाहिले. त्याचे डोळे रात्रीच्या आकाशातील ताऱ्यासारखे चमकले. तो म्हणाला, तुझे शब्द माझ्या आत्म्यासाठी एक मलम आहेत. त्याचा आवाज भावनेने भरलेला आहे. मी अशा व्यक्तीसारखा आहे ज्याला बराच वेळ उभे राहिल्यानंतर शेवटी विश्रांती मिळाली आहे, किंवा ज्याने तासनतास आपल्या पायावर उभे राहून आरामदायी आसन शोधले आहे. अतिथीचे शब्द एखाद्या शहाण्या आणि अधिक जाणकाराकडून मार्गदर्शन मिळाल्याच्या खऱ्या समाधानाने भरलेले होते. ब्राह्मण हळुवारपणे असला. त्याचे डोळे कोपऱ्यातून थरच कापत होते. माझ्या शब्दांनी तुम्हाला दिलासा दिला याचा मला आनंद आहे, तो म्हणाला. त्याचा आवाज उन्हाळ्याच्या वाऱ्यासारखा सौम्य होता. तुमचे अंतकण धार्मिकतेच्या मार्गावर चालण्याच्या इच्छेने भरले आहे आणि या प्रवासात तुम्हाला मार्गदर्शन करण्यास सक्षम असल्याचा मला अभिमान आहे. ते दोघे जण त्यांच्या सामायिक समृद्धपणाच्या उदारपणाचा आनंद लुटत एका क्षणासाठी आनंदायी शांततेत एकत्र बसले. जसजशी रात्र पुढे सरकत गेली तसतशी ते संन्यास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चौथ्या जीवनशैलीच्या कर्तव्याबद्दल बोलू लागले. त्यांची चर्चा भूप्रदेशातून वाहणाऱ्या सौम्य प्रवाहासारखी होती. ती वळत आणि वळत होती, परंतु नेहमी सहसेने पुढे जात होती. ब्राह्मणाचे शब्द ऐकताना यजमानांचे डोळे उत्सुकतेने चमकले. त्याचे मन ओएसिसमध्ये कोरड्या प्रवाशासारखे शहाणपणाने पीत होते, तर झपाट्याने निघून गेली. एखाद्या स्वप्नासाठी ज्याला कायमचे धरून ठेवायचे असते. शेवटी सकाळ झाली तेव्हा यजमान आपल्या आसनावरून उठला आणि पुढच्या दिवसाची तयारी करू लागला. त्याने ब्राह्मणाकडे दृढनिश्चयाच्या भावनेने पाहिले. त्याचे डोळे एका नवीन उद्देशाने जळत होते. तू मला आवश्यक मार्गदर्शन दिलेस, तो म्हणाला. त्याचा आवाज ठाम पण आदरयुक्त. मी तुझ्या पावलावर पाऊल ठेवी आणि माझे ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करेन. या शब्दांनी यजमान त्याच्या पुढच्या प्रवासाची तयारी करू लागला. त्याने ब्राह्मणाला कृतज्ञतेने हाकलून दिले. त्याला मिळालेल्या शहाणपणाबद्दल आणि मार्गदर्शनासाठी त्याचे आभार मानले. त्याच्या यजमानाने त्याच्या नातेवाईकांना निरोप देताना ब्राह्मण पाहत होता. त्याचे हृदय अभिमान आणि समाधानाने भरले होते. जेव्हा ब्राह्मण आग्रहीने नागाच्या निवासस्थानाच्या स्वतःच्या प्रवासाला निघाला तेव्हा त्याला त्याच्यावर शांततेची भावना जाणवली. त्याला माहीत होते की त्याने जे योग्य आहे ते केले आहे आणि यजमान ध्येयाने आणि दृढनिश्चयाने त्याच्या पावलावर पाऊल ठेवेल. ब्राह्मण चालत असताना सूर्य आकाशात उंचावर उगवला. त्याची किरणे देवांच्या आशीर्वादाची त्याच्यावर समतली. ब्राह्मणाचे हृदय गायले, हिरण्यगार जनले आणि निर्मळ तलावांच्या देशात एक ब्राह्मण एका अतृप्त कुतूहलाने प्रेरित होऊन प्रवासाला निघाला. त्याने एका पूज्य तपस्वीच्या कथा ऐकल्या होत्या जो एकांतात राहत होता, परंतु हा ऋषी त्याला नको होता. त्याच्या अंतकरणाची इच्छा भले नागाला पाण्याची होती. जो महान कीर्तीचा सर्प गाधा होता तो हिरण्यागार भूप्रदेशातून फिरत असताना ब्राह्मण शेवटी तपस्वीच्या आश्रमात पोहोचला. आदरकारी विनम्रतेने त्याने नागाबद्दल चौकशी केली. शहाणा म्हाताऱ्या माणसाचे मार्गदर्शन मागितले. तपस्वी ब्राह्मणाच्या अंतकरणातील प्रामाणिकपणा ओळखून शहाणपणाचे शब्द दिले आणि त्याला पुढे कसे जायचे ते सांगितले. एका नवीन उद्देशाने ब्राह्मण नागाच्या निवासस्थानी पोहोचला. तो आदराने प्रवेशद्वाराकडे गेला. त्याने स्वतःला अतिथी म्हणून घोषित केले. नानाची पवित्र पत्नी अतुलनीय सौंदर्य आणि सद्गुणी स्त्री आतून बाहेर आली. खचलेल्या प्रवाशाचे स्वागत करताना तिचे डोळे दयाळूपणे चमकले. तिचे आदरातिथ्याने ब्राह्मण मंत्रमुग्ध झाला आणि त्याचा थकवा कमी होऊ लागला. त्याने तिच्या उबदार शब्दांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि तिला तिचा स्वामी नाराला पाहू शकतो का असे विचारले. पत्नीचा चेहरा नरम झाला आणि तिने तिच्या पतीच्या अनुपस्थितीचे कारण सांगितले. त्याला सूर्यदेव याचा रथ एका महिन्यासाठी खेचण्याचे काम सोपवण्यात आले होते. ब्राह्मणाने लक्षपूर्वक ऐकले. जर त्या नागाला भेटण्याची त्याची इच्छा पूर्वीपेक्षा अधिक उजळली. त्याने तिचा स्वामी परत येईपर्यंत शेजारच्या जंगलात वाट पाहण्याची पत्नीची परवानगी मागितली. त्याच्या भक्तीने प्रेरित झालेल्या पवित्र स्त्रीने होकार दिला आणि त्याला नागाच्या परताव्याची माहिती देण्यास सांगितले. गोमती नदीच्या काठावर राहण्याचे वचन देऊन ब्राह्मणाने नागाच्या पत्नीला निरोप दिला आणि त्याची जागरण सुरू केली. जसे दिवस जात होते तसंच ते ब्राह्मण साधेपणाने राहत होते. नागाच्या परतण्याची वाट पाहत होते. त्याचे हृदय स्थिर राहिले. केवळ सर्पराजाला पाण्यावर लक्ष केंद्रित केले. नागाची पत्नी अनेकदा त्याला भेटायची.
तिच्या पतीच्या प्रवासाच्या कथा आणि बातम्या सांगायची आणि बरामान जरी ध्येयाने वाट पाहत होता तरी त्याचा आत्मा स्थिर राहिला, कारण त्याला माहित होते की नागाला भेटण्याची त्याची इच्छा ही त्याच्या भक्तीची सखोल